मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। लातूर शहरातील पूर्व भागामध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांचे कपडे फाडून विनयभंग करणाऱ्या टोळीतील 3 जण जेरबंद। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आवाहन। लातूर शहरातील पूर्व भागातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरुड चौक, संजय नगर, नाथनगर, इंदिरानगर, महादेवनगरमध्ये रात्रीच्या उशिरा हातामध्ये शस्त्र घेऊन व तोंडाला रुमाल बांधून घरात घुसून महिलांचे कपडे फाडणाऱ्या अज्ञात टोळीतील 3 तरुणांना आज 13 एप्रिल रोजी विवेकानंद चौक पोलिसांनी जेरबंद केले आहे। सदर टोळीतील विकृत तरुणांनी जवळपास 20 महिलांचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग केल्याचे सांगण्यात येत आहे। याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सदर अज्ञात टोळीमुळे शहरातील या पूर्व भागातील नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। गेल्या आठवड्याभरापासून नागरिक व पोलीस हातात काठ्या घेऊन गस्त घालत आहेत। सदर दहशत पसरवणाऱ्या टोळीतील 3 आज पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। हे गुन्हेगार बाहेरून आले नसून स्थानिकचेच आहेत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे। आपल्या सोबत आहेत सोमय मुंडे, काय म्हणतात ते पाहूयात। विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घटना घडली होती, ज्यामध्ये काही तरुण मंडळी एका घरामध्ये घुसून 2 महिलांची त्यांनी छेड काढली होती। त्यानंतर अशा अफवा पसरल्या होत्या की बाहेरून एक टोळी आलेली आहे आणि अशा प्रकारे महिलांची छेड रात्रीच्या वेळी घरात घुसून काढत आहे। त्या अनुषंगाने तपास करण्यात आला आणि त्या घटनेमधील 3 जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावर पुढे अटकेची प्रोसेस आपली चालू आहे। ज्यावेळेस इंटरोगेशन मध्ये असं दिसून येत आहे की कोणत्याही प्रकारे टोळी बाहेरून आलेली नाहीये, आपल्याकडची लोकल युवक आहेत। अशा प्रकारच्या खोडकरपणाने त्यांनी अशा घटना केलेल्या आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची प्रोसेस चालू आहे। मागील काही दिवसांमध्ये पेट्रोलिंग दरम्यान असं दिसून येत आहे की काही युवक मुद्दामून अशा टाईपच्या अफवा पसराव्यात त्यासाठी हातात शस्त्र घेऊन तोंडावर रुमाल बांधून फिरण्याचा प्रयत्न करत आहेत। विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशा 3 जणांना आपण काल रात्री ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीत असं दिसून येत आहे की मुद्दामून काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत की कोणत्याही प्रकारची टोळी आपल्याकडे बाहेरून आलेली नाहीये। नागरिकांना मी निश्चितपणे सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपण पेट्रोलिंग तिथे करत आहोत। अजून जास्त व्हेकल आपण तिथे लावलेले आहेत, अजून जास्त स्टाफ तिथे लावलेले आहे। कोणत्याही प्रकारे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। काहीही प्रॉब्लेम असल्यास डायल 112 ला कॉल करावा किंवा लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधावा।